संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये सीआयडी आज दोषारोप पत्र दाखल करणार आहे। हत्या प्रकरणासह खंडणी आणि अॅट्रॉसिटी प्रकरणातही आज आरोपपत्र दाखल होणार आहे। बीडच्या जिल्हा न्यायालयामध्ये विशेष मकोका कोर्टात सुमारे 1,500 पानांचं आरोपपत्र दाखल केलं जाणार आहे। दरम्यान आम्हाला लवकरात लवकर न्याय द्यावा अशी भावना धनंजय देशमुख यांनी व्यक्त केली आहे। सोबत आहेत धनंजय खतर 80 दिवस हा सगळा तपास चालला आणि एका अर्थानं आता तपास बंद झालाय। प्राथमिक स्वरूपाचा जो काही तपास होता तो आता न्यायालयात सादर करण्यात येतोय। काय वाटतं की 80 दिवस लागले हा तपास पूर्ण करण्यासाठी? या तपासामध्ये कुठल्या कुठल्या बाबी आल्या, कुठल्या बाबी राहिल्या असं तुम्हाला वाटतं? नाही, आपल्याला या संदर्भात ज्यावेळेस चार्जशीटचे एक आपल्याला परत भेटणार आहे त्यावेळेसच आपण ते बघून बोललेलं यापेक्षा ठीक आहे। कारण आता आपण जे बोलणार आहेत किंवा अंदाज काढणार आहेत किंवा जी काही माहिती सगळी जमा झालेली आहे किंवा जी काही चौकशी झालेली आहे, सगळा तो माहितीचा जो काही सारांश आहे त्यावर आत्ता बोलणं हे योग्य नाही। आपल्याकडे ज्यावेळेस प्रत येईल त्यावेळेस तुम्हाला पण कळणार आहे की त्याच्यामध्ये कशा प्रकारे तपास झाला। या एकूण 3 गुन्ह्याचं आरोपपत्र एकाच वेळी दाखल होत आहे, याच्याकडे कसं बघताय? कारण वारंवार या मुद्द्याचा आपल्याकडनं बोलण्यात आलंय की ह्या तिन्ही गोष्टी एकमेकाशी जोडून आहेत। दोषारोपपत्र दाखल ज्यावेळी तिन्ही गुन्ह्याचं एकत्रित होतं याचा अर्थ असा काढायचा का की पोलिसांचं सुद्धा आता हेच म्हणणं आहे की हे सगळे गुन्हे एकत्र क्लब करूनच पुढे जाणार आहेत? मकोकाच त्या अंतर्गत लावलेला आहे। हे जी खंडनित गुन्हेगारीची जी साखळी आहे, जे की वारंवार अशा गंभीर स्वरूपाचे गुन्हे हे करत होते, ही साखळीच आहे। खंडणी, अपहरण, खून, अॅट्रॉसिटी ही एकंदरीत साखळी आहे। म्हणून एकत्रित हे सगळा तपास केलेला आहे आणि त्याचं दोष आरोपपत्र आज दाखल होत आहे। पण या दोषारोपपत्रानंतर सुद्धा आपल्याला माहिती आहे की अगदी कालच्या दिवसापर्यंत सुद्धा आपण ज्यावेळी अन्नत्याग आंदोलन करत होतो त्यावेळी आपली एक मागणी सुद्धा राहिलेली आहे की यामध्ये आणखी काही आरोपी जे वाढवणं गरजेचं होतं, किंवा आपण त्याला आरोपीची बी टीम म्हणून संबोधता, तर मग त्याचं काय पुढे होणार असं वाटतं? उद्या किंवा परवापर्यंत आपला जो ड्राफ्ट बनणार आहे, जी ही घटना 28 मे पासून ते 21 डिसेंबर पर्यंत, त्याच्यावर स्वतंत्र कारवाई जे आपले SP साहेब आहेत त्या SP साहेबांच्या अंतर्गत होईल। आणि तसं त्यांनी आपल्याला लेखी पत्र परवा दिवशी दिलेलं आहे 26 तारखेला। तर त्याच्यानंतर ते जी पुढील कारवाई आहे तपासाची तिथली, जे काही अराजकता माजली होती, जे काही त्या गुन्हेगारीचं सगळं जाळं पसरलेलं होतं, त्याची सविस्तर ते माहिती घेऊन किंवा त्याची चौकशी करून ते आपल्याला कारवाई काय करतात याकडे सुद्धा आपलं महत्वाचं लक्ष राहणार। आता तपास 80 दिवसात पूर्ण झालाय, न्यायालयीन प्रक्रिया यापुढे सुनावणीला सुरुवात होईल। जसा तपास झालाय तसाच या प्रकरणाचा निकाल सुद्धा पुढे येईल 100%। आणि निकाल हाच लागणार आहे। हे सगळी संघटित गुन्हेगारी संपणार आहे, आरोपींना फाशी होणार आहे। कालच उज्ज्वल निकम साहेबांची नियुक्ती देखील झालेली आहे। लवकरच दोषारोपपत्रांची आपल्याकडे ज्यावेळेस कॉपी येईल त्यावेळेस आम्ही त्यांना भेटणार आहोत आणि जे शिष्टमंडळ आहे त्यांची चर्चा देखील झालेली आहे की त्यांच्यासोबत भेटण्याचं आहे। या सगळ्या प्रक्रियेमध्ये उज्ज्वल निकम यांच्या नावाची चर्चा झाल्यानंतर किंबहुना राज्याच्या गृहमंत्र्यांनी तसं ट्विट केल्यानंतर आपलं स्वतःचं काही बोलणं झालं का उज्ज्वल निकम यांच्याशी? नाही, आम्ही आंदोलनात होतो आणि त्या आंदोलनाविषयी त्यांनी एक भावना व्यक्त केली की ते आंदोलन मागं घ्या, माझी नियुक्ती झालेली आहे, माझी जिम्मेदारी वाढलेली आहे आणि माझ्या मागणीसाठी जर आंदोलन होत असेल तर मी ती जिम्मेदारी स्वीकारलेली आहे। त्यांची खरं तर त्यांची जी ख्याती आहे पहिल्यापासूनची आत्तापर्यंतची, तर त्यानुसार आम्हाला असं वाटतंय की त्यांनी ह्याच्यामध्ये त्यांची जिम्मेदारी वाढून घेतलेली आहे किंवा वाढलेली आहे। परंतु आम्हाला त्यांच्याकडून एक अपेक्षा आहे की आम्हाला न्याय मिळाला पाहिजे आणि त्या तयारीत ते त्यांच्या बोलण्यातून दिसत आहे। गोविंद शेळके, ABP माझा, मसाजोग, बीड। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।